शुभेच्छा. कारण आपण जर का पाहिलं गेलं सकाळच्या सत्रामध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहाटेचा हर नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पहिल्या पूर्वार्धातील पहिला चेंडू अजय साडे वेगवान प्रचंड आपण पाहतो शरीराचा भेद घेणारा आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय. कारण त्यांना माहिती आहे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आमने सामने कित्येक वेळा आलेत, कित्येक वेळा एकमेकांना परास्त केलंय, कित्येक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट चांगला खेळ खेळला गेलाय. मात्र इथून पाहावं लागेल कोण कुणावरती भारी ठरेल, कोणता संघ मेगा फिनालेमध्ये भास्कर 11 धोधनी संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल हे देखील पाहावं लागेल. फुलर लेनचा चेंडूचा प्रॉपर टायमिंग नाही या त्या ठिकाणी मनू बघत तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण फेकी देखील आज चुकाली आणि एक सिंगल धाव कंप्लीट होईल. या मॅच मध्ये एक धाव वाचवणं देखील फार महत्वाचं राहील. कारण ज्या अनुषंगाने हा सामना आपण पाहतोय कारण इथून जिंकला तर मेगा फिनालीचं तिकीट त्या संघाला मिळेल आणि पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी तो संघ जरूर फाईट करेल. कारण हा सामना भरपूर महत्वाचा आहे आणि त्यासाठी संघर्ष केला जातोय. ओमकारसाठी वेगवान चेंडू मात्र नशिबाची साथ धोधनी टीमच्या बाजूने. जर का हा चेंडू अटकला नसता तारेला तर नक्कीच समीकरण वेगळं झालं असतं. मात्र तसं घडलं नाही आणि इथून पाहावं लागेल एक सिंगल प्राप्त होईल. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 2 अंकावरती. अजय बसमाला अद्याप शांत ठेवलंय म्हणजे दीपक बसमाला फार चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र पाहावं लागेल पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका सुंदर आपण पाहतो फायनली रिझनचं क्षेत्र खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय, फेकी अचूक आली आणि इथून पाहावं लागेल जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि या 2 धाबा पाहायला मिळाल्या आणि या 2 धाबेनं संघ पुढे सरकलाय 4 अंकावरती. अद्यापर्यंत सुरेख गोलंदाजी संघाचा प्रमुख अस्त्र म्हणून का पाहिले जातात दीपक बसमाकडे. आज खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रेक्षक वर्गांना आपल्या नावाचा परिचय दिलाय. मात्र 4 चेंडू सुरेख फेकलेत. अजय बसमा कितपत शांत बसेल हे देखील पाहावं लागेल. पटका सुंदर मिडविकेटला क्लिअर करत हा पहिला ब्लास्ट बिग हिट षटकार. या षटकाराने थोडासा मात्र दबाव हटवला गेलाय अजय बसमान. आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती. पुढचा चेंडू वन्स अगेन्स्ट बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार. आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या षटकातील 4 चेंडू गणिक बोलबाला राहिला दीपक बसमाचा आणि अंतिमच्या 2 चेंडूवरती वर्चस्व गाजवलं अजय बसमाना आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावरती. आता इथून अंतिम षटक मनू भगत ज्यानं फार कमी कालावधीमध्ये आपण पाहतोय धोधनी टेनिस क्रिकेटचं मात्र क्रिकेट त्यांना हायलाइट करून सोडलंय. मात्र इथून पाहावं लागेल अंतिम षटक समोर ओमकार पारद्या एक तेवढाच गुणवान खेळाडू. मात्र बॅटची लिडिंग एज दुसऱ्या अटेम्प्टमध्ये क्या बात या लाजवाब झेल विकेटचं पतन आणि पहिल्या धक्का लागेल सचिन 11 मात्र टीमला 16 अंकावरती. जाणला जातो मात्र समोर देखील तेवढाच वेगवान गोलंदाज मात्र तेवढं सोपं राहील का आव्हान. मात्र यावेळेस मिड विकेटला टार्गेट ज्ञानेश्वरच्या माध्यमातून तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव. कारण रामवीरला माहिती आहे अजय बसमाच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि इथून मात्र एक सिंगल संघ पुढे सरकलाय अशुभ अंकावरती 17 या धावसंख्येवरती. 17चा कचरा कोणत्या टीमच्या बाजूला लागेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र ब्लॉकॉलची सफर जबरदस्त चेंडू रिलीज केला एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण यासाठी मात्र प्रयत्न करतात मात्र संघ एका धावेसाठी संघर्ष त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 2 होते त्या ठिकाणी तिसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. इथून मात्र पाहावं लागेल काय घडलं जाते. तिसऱ्या पंचांकडे जरूर रेपल केलंय मात्र मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत 4 धावा कंप्लीट झाल्या आहेत. जर का हा डायरेक्ट हिट असेल
तर काम बनून जाईल, अजय बसमाची विकेट मिळेल, अन्यथा 4 धावा मात्र संघ वर्चस्व गाजवेल. मात्र टेक्निकल रूम मध्ये थोडासा मात्र यावेळेस आपल्याला डिसिजन पाहायला मिळेल. श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही वाहिनी मात्र सज्ज आहे आणि त्या ठिकाणी मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल तिसरे पंच आपल्याला मात्र यावेळेस मात्र डिसिजन पेंडिंग राहील आपण पाहतो, कारण डिसिजन क्लोज होत आपण पाहायला गेला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे सर्व्या जवनजी जुगरे यांना आपण पाहतोय. फलंदाज डिसिजन OUT बिग विकेट, मोठा धक्का लागेल सचिन 11 माथेरान टीमला. फलंदाज यावेळेस अजय बसमा. बाद झाले आणि इथून मात्र मनू भगत कशा रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल, कारण समोर मिस्टर 360 रामवीरला आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी जाणार होता. नवीन फलंदाज झालाय, फटका सुंदर आहे, प्रॉपर फटका पाहायला मिळतोय होता. तर शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू होईल फरार. 6 धावांसाठी हा बिग हिट षटकार. या 6 धाब्याने संघ मात्र पुढे सरकला तब्बल 25 आकड्यावरती. अशा क्षणाला जर का असं क्षेत्ररक्षण राहिल्या तर मात्र धाबांचा मात्र पाऊस पडला जाईल, कारण जबरदस्त फटका होता. जर का हा जेल टिपला असता 6 धावा वाचल्या असत्या, मात्र तसं घडलं नाही. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि हा डॉट चेंडू षटकार आला, त्याचं प्रत्युत्तर दिलं मनोज भगतला आणि इथून अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. 25 धावा बनल्यात, मात्र अंतिम टार्गेट सेट बॉल कशा रीतीने फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. जर का डॉट आला 26 धाब्याचं टार्गेट राहील, जर का षटकार आला तर आव्हान मोठं राहील. अंतिम चेंडू फटका सुंदर आपण पाहतो मिड विकेटला दीपक बसमाय. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फेकी मात्र अचूक आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या सायन्स संघ जाऊन पोहोचला 26 अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि समीकरण राहिलंय 27 धावसंख्येचं आव्हान. मात्र पाहावं लागेल कोण कुणावरती हवी ठरेल. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल. जो षटकार आला 5व्या चेंडूवरती तो कुठे का होईना भरपूर काही सांगून जाईल दोन्ही टीमसाठी. मात्र इथून आपण जर का पाहायला गेला यामधून विजयी संघ भास्कर 11 दोधणी संघाच्या अगेन्स्ट मेगा फिनालीचा सामना खेळेल. भास्कर 11 दोधणी टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन मात्र खऱ्या अर्थाने रेडी राहायचंय, जेणेकरून जास्त वेळ मात्र खर्च होणार नाही. आपण पाहतोय बॅटवरच्या मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि तब्बल गरज असेल आपण पाहतो खऱ्या अर्थानं 27 धावसंख्येच्या. इथून पाहावं लागेल समोर माथेरान संघाच्या अगेन्स्ट 27 धावा बनवल्या जातील का,
कोणता संघ मेगा फिनालेमध्ये दाखल होईल. एक संघाचं तर तिकीट फिक्स झालं आपण पाहतोय भास्कर 11 दोदाणी संघ आणि यामधून एक संघ आपलं नशीब आजमावेल आणि इथून मात्र चॅम्पियन रनर अप साठी मात्र भास्कर 11 दोदाणी संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र या ठिकाणी बक्षिसांची लयलूट केली जाते. मनोज दादा चौधरी याचकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी तब्बल आपण पाहतोय 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. आणि जर का गोलंदाजी करणाऱ्या टीमनं विकेट हॅट्रिक संपादित केल्या तर त्यांच्यासाठी देखील तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज. मग जे बक्षीस लावावं तर कशा प्रकारे याचं जिवंत उदाहरण मी खऱ्या अर्थानं उल्लेख जरूर करेन, कारण दोन्ही साईडवरती दोन्ही संघांवरती तेवढंच प्रेम आहे आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघाचा खेळ चांगला व्हावा या अनुषंगाने हे बक्षीस लगावलं गेलं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं 12 चेंडू आणि तब्बल 27 धावसंख्येची गरज. स्ट्राईक ऑन वरती दत्ता बसमाला आपण पाहतोय आणि नो स्ट्राईक ऑन होते दीपक बसमा बंधूची जोड्या इथून पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती रामीर पहिल्या चेंडूवरती मात्र फटका बसलाय आणि इथून मात्र विकेटचा पतन. पहिला करारा झटका या बेस मात्र धोतानी टीमला 0 अंकावरती. संघ स्पीडअप घ्यायचा आहे. प्रत्येक चेंडू गणित टीम मीटिंग मात्र या ठिकाणी मात्र घेऊ नका, जास्त वेळ खर्च होते आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सामना महत्वाचा आहे समजू शकतो, मात्र इथून थोडंसं कॉपरेट करा. आपण जर का पाहिलं गेलं वनडाऊन साठी नवीन फलंदाज मनोज भगत या वेळेस मात्र दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. जसे जसे चेंडू डॉट येतील तसा तसा दबाव निर्माण होईल. 11 चेंडू आणि समीकरणात 27 धावा. इथून मात्र मनोज भगतला देखील एक चांगला खेळ करावा लागेल. या षटकामध्ये 10 ते 12 धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांना देखील करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केलाय रामवीरनं महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. यावेळेस मात्र गोल्डन स्पॉटवरची सफर बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट येतील तेवढा वर्चस्व गाजवेल आपण पाहतोय म्हाताऱ्यांची संख्या. आज मात्र भास्कर 11 धोतानी संघ कोणत्या संघाच्या अगेन्स्ट मेगा फायनल खेळेल हा देखील फार मोठा प्रश्न असेल. लोवर फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट क्षेत्रामधून चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सैन्य डाबाची सुरुवात झाली. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेलं आव्हान कठीण होत चाललंय. 9 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. दत्ता बसमाकडून अपेक्षा होत्या मात्र निराशा दाखवली आणि तिथून मात्र वर्चस्व दाखवतोय आपण पाहतो मात्र संघ. यावेळेस मात्र फटका सुंदर पाहावं लागेल. लॉंगॉनला क्लिअर करत दीपक बसमाच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट 6 धाब्यांसाठी विकेट. संघ पुढे सरकला तब्बल 7 या आकड्यावरती. दीपक बसमाला मात्र आपला स्वतःचा नॅचरल गेम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल आणि तो दाखवण्यास मात्र सुरुवात केली. यावेळेस फटका सुंदर आहे, गॅप भरपूर मोठी, क्रॅकिंग शॉट. यावेळेस मात्र मैदानाला गुदगुल्या करत चेंडू फरार. 4 धावांसाठी हा शानदार चौकार. या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. जर का हॅट्रिक लगावल्या तर पद्माकर दादा चौधरी याचकडून देखील 1000 आणि मनोज दादा चौधरी याचकडून देखील 1000 म्हणजे टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न केला जाईल का. लोवर फुल टॉस फटका मात्र फसला गेलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल आणि आपण पाहिला गेला इथून मात्र संघ पुढे सरकला. पंच देखील सांगतात षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि संघ जाऊन पोहोचलाय खऱ्या अर्थानं 12 या अंकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि इथून गरज असेल तब्बल 15 धावसंख्येची. आता 6 मध्ये 15 वाचवण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप वीरला आपण पाहतोय. माथेरान एक्सप्रेस खऱ्या अर्थानं पाहिल्या गेल्या त्यांच्याकडे देखील आपण पाहतोय भरपूर चांगले गोलंदाज आहे. मात्र संदीपवरती विश्वास दाखवलाय कारण तो देखील एक फार चांगला गुणवान गोलंदाज आहे. मात्र समोर सर्व गुण संपन्न दीपक बसमाला आपण पाहतोय ज्याने जबरदस्त डाव सावरला. अद्यापर्यंत एक षटकार एक चौकार ठोकत पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केला आपण पाहतोय. मात्र 6 मध्ये 15 जर का बनवल्या तर मेगा फिनाले मध्ये संघ दाखल होईल. जर का 15 वाचवल्या तर सचिन 11 मात्र संघ पुढे सरकेल. पहिला चेंडू फटका मात्र पाहावं लागेल. उंची भरपूर जास्त, लांबी पाहिली जाईल आणि लांबी मात्र कमी पडली जाते. सेकंड अटेम्प्ट मध्ये
लाजवाब झेल टिपला जातोय आणि इथून मात्र विकेटचं पतन. आपण पाहतो खऱ्या अर्थानं बारक्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं बारक्याला मात्र जर का स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून 5 मध्ये 15 बनवून द्यावं लागतील. आपण पाहतोय जर का या 15 बनवल्या तर बारक्याचा इतिहास राहील या स्पर्धेमध्ये. आणि जरूर खऱ्या अर्थानं आपल्याला संधी एकदाच मिळते आणि जर का त्या संधीचं सोनं केलं तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला निर्माण करून जातो. मात्र समोर देखील तेवढाच एक अनुभवी गोलंदाज संदीपवीर ज्यांना पहिल्या चेंडूवरती दीपक बसमाची विकेट काढून दिल्या. आणि इथून पाहावं लागेल सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा वापसी केली जाईल का. नो स्ट्राईकिंगवरती मनू बघतला आपण पाहतोय. स्ट्राईक कितपत मिळेल हा देखील प्रश्न राहील. डावखुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी थोडासा मात्र चिंतेचा विषय आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका सुंदर ऑन साईडला गॅप भरपूर मोठी पाहावं लागेल. चेंडू जाईल यावेळेस मात्र सीमा पार. हा संघर्षाचा शानदार चौकार केला. कारण आज बारक्याला संधी मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये कितव्या क्रमांकावरती आलाय याला महत्व न देता आपण काय करू शकतो हे त्याला दाखवायचंय. आणि पहिल्या चेंडूवरती संदीप वीरचं स्वागत केलं चौकारानं. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 4 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. जर का इथून या 11 धावा बनवल्या तर बारक्याला या विभागामध्ये नव्हेच तर संपूर्ण आपण पाहतोय पनवेल तालुक्यामध्ये कोणी विसरणार नाही. मात्र एवढं सोपं राहील का. आज त्याला संधी चालून आल्या आणि त्याला देखील आज स्वतःला सिद्ध करायचे आहे. कारण समोर माथेरान एक्सप्रेस या संदीपवीर आणि त्याच्या अगेन्स्ट 4 मध्ये 11 बनवणं म्हणजे जणू काही आपण पाहतोय फार कठीण आव्हान असेल. मात्र इथून विकेट किपरनं चुकी केली आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये थोडंसं मात्र खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सहाय्यानं बाईकच्या स्वरूपात आपण पाहतोय संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय अशुभ अंकावरती 17 आपण पाहतोय या धावसंख्येत पोहोचलाय. 3 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज. एक षटकार एक चौकार सामना फिनिश होईल. मात्र जेवढं बोलणं तेवढं सोपं राहील का मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणं हे देखील पाहावं लागेल. ऑन स्ट्राईक वरती मनू भगत अर्थातच मनोज भगतला आपण पाहतोय फार कमी कालावधीमध्ये देखील या खेळाडूने देखील फार चांगली चाप सोडली टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र समोर आपण पाहिलं संदीप वीरचं एक तगडं आव्हान आहे. त्या आव्हानाला जर का पेलायचं असेल तर इथून मात्र चेंडूवरती अचूक नजर प्रॉपर टायमिंग जर का मैदानाच्या आतमध्ये हे सूत्र जुळलं तर नक्कीच सामना रप्यान होईल. 3 चेंडू 10 धावेची गरज. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरची सफर बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. आता सामना मात्र पूर्णपणे जर का दोघांनी संघ जिंकून दिला आपण पाहतो मनोज भगतना तर मनोज दादा चौधरी आजकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज मनोज भगतसाठी दिलं जाईल. मात्र 2 मध्ये 10 आव्हान भरपूर कठीण आणि इथून पाहावं लागेल आणखीन एक डॉट चेंडू. आता सामना मात्र अंतिम 1 चेंडू आणि तब्बल 10 धावसंख्येची गरज. एखादा चमत्कार दोघांनी टीमला मॅच मध्ये जिवंत ठेवेल. अन्यथा सामना एकतर्फी सचिन 11 मात्र संघ मात्र जिंकेल यात मात्र शंका नाही. भास्कर 11 दोघांनी संघ आपण रेडी राहायचंय कारण यानंतर मेगा फिनाल्या यामधून विजयी संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून मात्र फटका सुंदर आहे. मात्र या फटक्यांची सुरुवातीला गरज होती आणि इथून अवघ्या 4 धावेनं सामना परास्त झाला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघ हडलक. मात्र अप्रतिम खेळ राहिला सचिन 11 मात्र अजय बसमाचा संघ जबरदस्त आपण पाहतोय. अभिनंदन. चला टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे नामांकन जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चला